ठाकरे शिवसेना व रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं सरकारच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय हे सगळे रिक्षा चालक जे आहेत ते छत्रपती संभाजीनगरच्या RTO कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात। राज्य शासनाचे काही रिक्षा चालकासंदर्भात काही नियम काढले होते आणि ती नियम जे आहेत ते अन्यायकारक आहेत असं या सगळ्या रिक्षा चालकांचा आरोप आहे आणि ते अध्यादेश ते नियम रद्द झाले पाहिजे अशी मागणी त्या रिक्षा चालकांची आहे। त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। मला सांगा काय नेमक्या मागण्या आहेत? तुम्ही राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताय, त्या मागण्या रद्द झाल्या पाहिजे, नियम रद्द झाले पाहिजे अशी तुमची मागणी आहे? सर, आता परिवहन मंत्री महोदयांनी जे अध्यादेश लागू केलेले आहेत, एका महिन्यामध्ये 4 अध्यादेश लागू केलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात वाहन चालकांना अंगलट येणारा जो अध्यादेश आहे, ऑनलाईन चालन 45 दिवसामध्ये भरा अन्यथा गाड्या ब्लॅकलिस्ट करू। म्हणजे हे गोरगरीब जनता असेल, कोणी असेल, 2 व्हीलर असेल, 3 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, कोणतंही वाहन असेल, या वाहनधारकांना हे अध्यादेश परवडणारा नाही आहे। 45 दिवसामध्ये त्या वाहनावर असलेले दंड कोणत्या प्रकारे कशा प्रकारे पेड करावे यासाठी हा अध्यादेश आहे तो रद्द करावा। आणि शहरामधली जी प्रलंबित मागणी आहेत, आपल्या शहरामध्ये रिक्षा स्टँड नाही आहे, पिकअप पॉईंट नाही आहे, आराम पॉईंट नाही, ड्रॉप पॉईंट नाही आहे, कलर मार्किंग पॉईंट नाही आहेत आणि कंपनी बसेसची अवैध वाहतूक चालू आहे। प्रवासी वाहतात सकाळी 6:30 वाजेपासून सकाळी 10:30 वाजेपर्यंत हा सर्रास व्यवसाय चालतो, 2 वाजेपासून 7 वाजेपर्यंत हा सर्रास व्यवसाय चालतो। महिन्याकाठी त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर 10 कोटीच्या लगभग कंपनी बस चालक हे रिक्षा चालकांचा व्यवसाय हिरावून घेत आहेत। त्या उद्देशाने आम्हाला आमच्या पोट जर भरत नसेल म्हणून आम्ही भीक मागो आंदोलन टाळ्या वाजवून या प्रशासनाचा निषेध व्यक्त करत आहे। आणि या निषेधामध्ये महाराष्ट्र वाहतूक सेना तर आहेच आहे, परंतु शहरामधले सर्व संघटना कृती समितीच्या माध्यमातून 22 ते 23 संघटनेचे सर्व पदाधिकारी, जसे लतीफबाई आहे, मोहिनी नामदार साहेब आहेत, हे सर्व पदाधिकारी इथं यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवून या प्रशासनाला जागी आणण्यासाठी या आंदोलनास सुरुवात केलेली आहे। जर प्रशासन येत्या काही काळामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज देत आहोत। महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम कामगावकर। आज तुम्ही थाळी वाजवताय, पुढची काय भूमिका असणार आहे? पुढची भूमिका म्हणजे आता प्रशासन, रिक्षा चालक हा एक महत्त्वाचा घटक शहरातला आहे, पण रिक्षा चालकाकडून जो दुर्लक्ष होत आहे आणि प्रशासन आणि RTO यांची जो मनमानी कारभार चालू आहे याच्या विरोधात आज आम्ही चालक मालक वंचित अधिकार समिती महाराष्ट्र राज्यामार्फत आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेला संलग्न होऊन पाठिंबा दिलेला आहे। आणि या पाठिंब्यामुळे या आंदोलनात जो यांनी कायदा केला ब्लॅकलिस्ट 200 मीटरचा कायदा, हा कायदा रद्द करावा। रिक्षा चालकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी, व्यवसाय वाचवण्यासाठी त्यांना रिक्षा स्टँड, पिकअप पॉईंट, ड्रॉप पॉईंट मिळावे व अवैध वाहतूक जशी कंपनी बसेस आहे, सिटी बसेस आहे, यांना बंदी घालावी। यांना शहरात येऊन जी टप्पा वाहतूक करताय, प्रवासी वाहतूक करताय, प्रवासीच्या जीवाशी खेळताय, बंद करावे याच्यासाठी हे आंदोलन आहे। शिवाय RTO ऑफिसमध्ये जो घोळ चालू आहे, या RTO ऑफिसनी जी हप्ता वसुली समजा असं म्हणता येईल, ही हप्ता वसुलीच आहे, कारण कंपनी बसला सूट आहे। तुमच्या जे रिक्षा चालक त्यांच्याकडून पैसे घेतले जातात का? रिक्षा चालक पैसाच देणार कुठून हो? त्यांचा व्यवसाय नाही। लोकसंख्या शहराची किती, परमिट वाटले किती, ई रिक्षा कोणी दिली, ई रिक्षाला सूट कशी, 4-4, 8-8 प्रवासी बसून चालवतात, त्यांना रूट नाही, त्यांना कोणतंही बंधन नाही आणि या रिक्षावाल्यांना बंधन। आणि हे रिक्षा व्यवसाय संपवण्यासाठी, पेट्रोल LPG गॅस रिक्षा संपवण्यासाठी हा कायदा यांनी केलेला आहे ब्लॅकलिस्ट करण्याचा, कारण त्यांना बॅटरीच्या गाड्यांच्या बलाढ्य लोकांना वर आणायचं आहे, याच्यासाठी हा कायदा केलेला। हा कायदा आम्हाला मान्य नाही, हा कायदा आम्ही लागू होऊ देणार नाही। याच्यासाठी पुढं चालून आम्हाला वाटलं तर आम्ही पूर्ण रिक्षा, शहरातली रिक्षा आणून RTO ऑफिसमध्ये जमा करू आणि RTOचं कामकाज पूर्ण बंद करू। हे मी तुम्हाला आमच्या चालक मालक, माझं नाव शेख सरवर कॅप्टन, चालक मालक वंचित अधिकार समिती महासचिव। निश्चित आपण बघतोय वेगवेगळ्या मागण्यासाठी रिक्षा चालकांनी RTO कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आणि त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सगळे रिक्षा जे आहेत ते RTO कार्यालयासमोर आणून तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा यांनी दिला आहे। कॅमेरा पर्सन असगर अली सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.